आता तुम्ही मला गोळ्या देताय, माझी सेवा करताय, माझी काळजी घेताय, पण जर तुम्ही झाडलेली गोळी थेट माझ्या छातीत लागली असती तर, आणि मी डोळेच उघडले नसते तर काय केलं असतं तुम्ही? मला सोडून कुठेच जाऊ नका. मी कुठे जाणार आहे? इथेच आहे. मगाशी कशाला गेला होता जायचं म्हणून? आता मी कुठेच नाही जाणार, इथेच थांबेल. गोळ्या हेवी असल्याने त्याची नशा होते, पण नशेतच माणूस खरं बोलतो. याचा अर्थ सत्य सरांना मी आवडते. आता त्या नव्या नर्सला असं बाजूला करते ना की तिला अजिबात फिरकताच येणार नाही सत्य सरांच्या आजूबाजूला. तुम्ही आला म्हणून ना लय बरं वाटलं बघा मला. तुम्ही जर अशाच सोबत राहिला ना माझ्या, तर लगेच बरं होईल. मी आहे तुमच्या सोबत, कुठेच नाही जाणार. तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना? प्रॉमिस? प्रॉमिस. चला, आता खूप लेट झालाय. तुम्ही झोपा, तुम्हाला आरामाची गरज. झोपा तुम्ही, मी लाईट बंद करते. ह्या कवीनं नेहमीप्रमाणे कामाच्या टाइमला बरोबर काढता पाय घेतलाय. हा आधीच तर थंडी लय, आणि अशा थंडीत गार पाण्याने भांडी धुवायची म्हणजे माझच म्हणा नाही. चल सवे चल. ला 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 ला. आईला ह्यो काय प्रकार? एका सेकंदात कपडे बदलून परत कशी काय आली? थांब, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजे मला माहित आहे तुला लय त्रास होत असणार आहे. मला पण लय वाईट वाटतंय आपल्या दोघांचं लग्न नाही झालं ते. लग्न झालं नाही म्हणतोय म्हणजे हा मला सवी समजतोय. बघू तरी काय बोलतोय. वाईट सवी बनायचं नाटक करते, मुद्दामून काय बोलत नाही. म्हणजे कसं त्याच्या मनात काय आहे ते तो बोलल. तुला एक सांगू, तुझी बहीण आहे ना कवी,
हम्म. ती राजकारणात लय शोभून दिसती. मग मी सासूकडनं परफेक्ट शिकल्या सगळं.